हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. परवा एका सबस्क्रायबरनं विचारलं, मॅडम आरोग्य चांगलं असायला फळांचं नियमित सेवन करायला पाहिजे का? हो. अहो, बाकीचं सगळं तळलेलं समोसे वडा हे सगळं बाहेरनं घेण्यापेक्षा ताजी फळं आणणं चांगलं आहे का नाही? आणि ताजी फळं घेताना एक आपण लक्षात ठेवायचं, जी फळं आपले आजूबाजूला पिकतात ती खरेदी करायची. का? म्हणजे ती फळं बागेतनं आपले किचनपर्यंत लवकरात लवकर पोचायला पाहिजे, किंवा आता टाइम पिरियड बागेतनं आपल्या किचनमध्ये येईपर्यंतचा खूप लांब असू नये. का? म्हणजे खूप आधी असलं की काढून ठेवलेली असली, नंतर ती पिकवलेली असली की तर आरोग्याला चांगलं नाही म्हणे. त्यामुळे फळांचं सेवन चांगलं आहे आणि फळं डायरेक्टली खायची, म्हणजे फळांचे रस पॅकबंद असले वापरायचे नाही. तुम्ही घरात हवं ते फळांचं ज्यूसरनं ज्यूस काढा, चालते, पण आपल्याला विकत मिळतात पॅक करून, ते कधीचे कधी काढून ठेवलेले असतील, असलं वापरायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि आपले दररोजचे जेवणात फळांचं वापर पाहिजे. ह्याच्यामुळे फायबर, जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स हे सगळं आपल्याला मिळते. त्यामुळे इवन आपलं कोलेस्ट्रॉल म्हणा, BP म्हणा, ह्याची पातळी सुद्धा जरा कमी राहते. आणि गुड कोलेस्ट्रॉल, आपल्याला माहीत आहे आपले 2 टाईपचे कोलेस्ट्रॉल असतात, गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल. त्यामुळे गुड कोलेस्ट्रॉलचे वाढीसाठी ही फळं खूप मदत करतात. आता आपल्याला माहित आहे, आपल्याला सर्वांना निरोगी शरीर पाहिजे. मग कुठली फळं खायची, हा काही लोकांचा प्रश्न असतो. आता ज्या सीझन मध्ये जी फळं पिकतात ती फळं आपण खायची. लक्षात ठेवा, ज्या सीझन मध्ये जी फळं मिळतात ती आपण खायची. आणि जास्त करून कायम आपल्याला मिळणारी फळं कुठली आहेत? केळी मिळतात, पपई मिळतात, आणि ही दोन्ही पचनासाठी पण खूप सर्वोत्तम आहेत. ही कायम मिळतात आपल्याला. आणि आपल्याला माहीत आहे पपईमध्ये पपेन नावाचं शक्तिशाली पाचक आहे. त्यामुळे डॉक्टर्स पण आपल्याला हल्ली पपई खावा म्हणतात. परवाच मी फळं घ्यायला गेले होते बरं का. एक बाई आली होती, तिला पपईचं रेट विचारले आणि ते माणसानं सांगितलं अमुक अमुक रेट म्हणून. ती म्हणाली, हल्ली डॉक्टर पपई खायला सांगायला लागले, त्यामुळे तुम्ही पपईचं रेट वाढवलेलं आहे. नो डाऊट, आता हे काही मला माहीत नाहीये, पण नैसर्गिक फायबर वगैरे हे आपल्याला फ्रेश फ्रूट्समधनं मिळते. आपले आतड्यांची हालचाल उत्तेजित करण्यासाठी पण पपई खूप खूप प्रभावी आहे, असे तज्ज्ञ आणि डॉक्टर्स सांगतात. आणि इवन सकाळी सुद्धा कितीतरी लोक हल्ली उठल्यावर फळं खातात. पपई असेल, केळा असेल, ही 2 म्हणजे कायम मिळतात. आंबे वगैरे कसे ते सीझनमध्ये मिळतात, बाकी वेळेला मिळत नाही. त्यामुळे आपण फळं खायलाच पाहिजे. आणि मी सांगितलं तसं बाहेर जाऊन आपण बाकी काहीतरी आणतो, जंक फूड वगैरे, त्याला पैसे घालायचे ऐवजी तुम्ही फळांना पैसे घाला. पेरू आपल्या आजूबाजूला पिकत असला तर पेरू पण चांगला, पण ज्यांची
थंड प्रकृती आहे, म्हणजे सारखी सर्दी होते वगैरे, अशा लोकांना पेरू चांगलं नाही म्हणतात. त्यामुळे ज्या सीझनमध्ये कुठली फळं मिळतात, आंब्याच्या सीझनमध्ये आंबे आणि द्राक्षाचे सीझनमध्ये द्राक्ष, संत्राचे सीझनमध्ये संत्र म्हणा, ही सगळी ते सीझनप्रमाणे आपण फळं आणायला पाहिजे आणि खायला पाहिजे. आणि तुम्ही फ्रेश फळं खाल एवढं चांगलं. तुमच्या घराच्या बागेत फळं पिकत असले की अगदी उत्तम म्हणेन मी, पण हे आता शक्य नाही आहे. आपण कॉन्क्रीटचे जंगलातनं राहतो, फ्लॅट सिस्टममध्ये राहतो, त्यामुळे आपल्याला विकत घ्यायला लागते. आणि जी फळं आपण धुवून खायची असतात ती फळं आणल्यावर तुम्ही काही तास तरी पाण्यात भिजवून ठेवायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल द्राक्ष असतील, आंबे असतील. हल्ली काय झाले माहिती आहे का हो, ही सगळी फळं का नाही लवकर पिकण्यासाठी काही औषधं म्हणजे केमिकल्स वापरतात. आणि तर काही इझिली नुसतं आपण नळाखाली धरलं की जात नाही. म्हणून काय करायला पाहिजे, द्राक्ष तरी रात्रभर पाण्यात घालून ठेवा, आंबेसुद्धा तसंच आणल्यावर. आणि आंब्याची पूर्वी तर म्हणायचे उष्णता जाते म्हणून, तर असेल आमची आई सांगायची आंबे वगैरे आमरस करायचे आधी आपण पाण्यात भिजत टाकायचे म्हणून, आणि तेव्हा ती म्हणायची उष्णता जाते म्हणून ते टाकायचे. तर असेल. त्याच्याशिवाय हल्ली मात्र औषधं मारतात, एवढी औषधं मारतात भाज्यांना, फळांना वगैरे. त्यामुळे आपण नुसतं असं नळाखाली धरून नाही जात. सकाळी उठल्यावर आज मी काय भाजी करणार हे सगळं काय, मी तरी मिरची सकट मी एक टब करून ठेवलेलं होतं. त्या टबमध्ये सगळी आज मी वापरणार आहे ती सगळी भाजी पाण्यात घालून ठेवायची. मग करायच्या वेळेला काढून परत एकदा धुवून घ्यायची नळाखाली, का म्हणजे हे भिजलेल्या टबातले पाण्यात असते ना त्यामुळे. आणि मग पुसून घेऊन चिरायची. त्यामुळे फळंसुद्धा आपण पेरू असेल काही असेल वापरायच्या आधी शक्यतो थोडा वेळ पाण्यात घालून ठेवा. पाहिजे तर जरा मीठ पण घाला ते पाण्यात, आणि नंतर ती फळं वापरत जावा. ह्याच्याशिवाय अनेक काय करायचं माहिती का, जे आम्ही करतो तर रात्री आम्ही लवकर जेवतो, 7पर्यंत आमची जेवणं होतात. त्यामुळे नंतर कधी आपण झोपतो 9:30-10पर्यंत. भूक लागली की अशा वेळी आम्ही शिजवलेलं अन्न खात नाही. तेव्हा काही घरात फळं आहेत ती फळं खातो, म्हणजे भूक लागली तर. नाही ते काही खायला पाहिजे असं नाही, पण एखाद वेळेस शेवटी आपण माणसं आहोत, काही एखाद वेळेस भूक लागू शकते तुम्हाला लवकर जेवण झाल्यामुळे. अशा वेळी मग काय करायचं, फळ खायचं जे तुम्हाला आवडते. तर म्हणजे फळ तुम्ही अधूनमधून खाल्लात तरी त्याचं काही नेगेटिव्ह इफेक्ट्स नाही आहेत. म्हणजे 2 जेवणामध्ये तुम्हाला भूक लागली की तेव्हा शिजवलेलं अन्न खायचं नाही, त्याच्याऐवजी फळं खावा, काकडी खावा. काकडीसुद्धा मात्र थंड प्रवृत्तीच्यांना काकडी सोसत नाही म्हणतात, नाही ते काकडीसुद्धा चांगली. पाहिजे ते जरा काळं मीठ लावायचं आणि खायची. त्यामुळे कुठलीही फळं भाज्या, काही लोक सलाड टाईप करून पण खातात. गाजर आवडते लोकांना खायला, बीट आवडतो. त्यामुळे कच्चं ज्यांना खायला आवडते तर तुम्ही मधले वेळेत 2 जेवणांचे मध्ये आपल्याला भूक लागली असली तर त्यावेळेला आता खाऊ शकतो. उगीच वडा आणि काही चिवडा भजी असं काही खायच्याऐवजी 2 जेवणांमध्ये आपण फळांचा उपयोग करायला पाहिजे. आणि त्या सीझनमध्ये फळं ती खायला पाहिजे. नुसतं ती साठवून ठेवून तर काही तेवढं नाही मला योग्य असं वाटत. फ्रेश आपण फळं खातो तेवढं चांगलं. आणि मी म्हटलं तसं केळी आणि पपई ही 2 फळं तरी आपल्याला कायम मिळतात. आणि आपले
जवळ आजूबाजूला पण पिकतात, त्यामुळे ही फळं आपण वापरायची. हॅव ए गुड डे.